बघूया पुढची बातमी। पावसाचे अपडेट्स घेऊयात आपण काही। रायगडच्या माणगाव तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे आणि याच मुसळधार पावसामुळे लोणेरे विद्यापीठाचा रस्ता हा देखील पाण्याखाली गेला। लोणेरे विद्यापीठाच्या परिसरामध्ये सध्या 2 फुटांपर्यंत पाणी साचलंय। रस्त्यावरती पाणी आल्यामुळे विद्यापीठाकडे जाणारा जो मार्ग आहे, जो रस्ता आहे, तो वाहतुकीसाठी तुर्तास बंद करण्यात आला आहे। रायगड जिल्ह्यामधल्या धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। जिल्ह्यामधील 28 पैकी 23 धरणं ही 100% भरलेली आहेत। धरणांमध्ये एकूण 95% इतका पाण्याचा साठा आहे। पेण तालुक्यामधील हेटवणे धरणाचे सर्व 6 दरवाजे उघडण्यात आले। सध्या धरणामधून मोठ्या क्षमतेने पाण्याचा विसर्ग केला जातोय। पाऊस कायम राहिल्यास लवकरच इतर धरणं देखील ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे। रायगडमधून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। रायगड जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यामध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातल्या धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। रायगड जिल्ह्यामध्ये एकूण 28 जी आहेत ती प्रमुख धरणं आहेत आणि या प्रमुख धरणांपैकी 23 धरणं आहेत ती 100% पाण्यानं पूर्ण क्षमतेने आहेत ती भरलेली आहेत। आपण बघितलं तर सध्या हे पेण तालुक्याला पाणी पुरवठा करणारे हेटवणे धरण आहे आणि या हेटवणे धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। सद्यस्थितीमध्ये या धरणामध्ये 93% पाणीसाठा आहे तो जमा आहे आणि त्यामुळे धरणाचे 6ही दरवाजे आहेत ते ओपन करण्यात आलेले आहेत। त्यामुळे मोठ्या क्षमतेनं या पाण्याचा विसर्ग आहे तो या धरणांमधून करण्यात येतोय। त्यामुळे रायगड जिल्ह्यामधली पाणी टंचाईचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागलेला आहे। त्यामुळे रायगड जिल्ह्यामधल्या या धरणांच्या वाढत्या पाणी पातळीमुळे नागरिकांना देखील एक समाधान मिळालेलं आहे आणि त्यामुळे जिल्ह्यात एकंदरीत आणखीन काही पाऊस कोसळला तर पूर्ण क्षमतेनं उर्वरित धरणं आहेत ती देखील भरण्याची शक्यता आहे। गणेश मापरळकर, ABP माझा, रायगड।